ओ सॉरी मयुरी, मला वाटलं दुसऱ्याच कुणाचा कॉल आहे म्हणून मी तसं म्हणालो. पण तू का कॉल केला? आता त्याचा आवाज पुन्हा नेहमी तिच्यासाठी असतो तसा नॉर्मल झाला. आता पुढे. मी कॉल का केला? हां, ते म्हणजे मी हे विचारायला कॉल केला होता की तू किचनमधला पसारा आवरला? वेंदळी पोरगी जे विचारायचं होतं ते सोडून बाकीचं विचारत होती. हो. सगळा पसारा आवरला? हो, सगळा. का? तोही अशा टोनमध्ये बोलतो जणू खरंच सगळा पसारा त्याने एकट्याने आवरला होता. नाही, ते सहजच विचारलं. बाकी तू आलास का ऑफिसला? हो, केव्हाच. का? पुन्हा तसंच त्याचं थोडक्यात उत्तर. नाही, ते मला वाटलं पसारा आवरायला वेळ लागला असेल ना, तर मग तुला उशीर झाला की काय ऑफिसला यायला म्हणून विचारलं. ती गोंधळून बोलते. बोलताना तिचा होणारा गोंधळ त्याच्याही लक्षात येतो म्हणून तो तिला सरळ विचारतो. मयुरी, काही काम होतं का तुझं माझ्याकडे? हां, ते म्हणजे मला तुला हे विचारायचं होतं की तू तो पसारा आवरायच्या नादात टिफिन आणलाय का? ती घाईने पटकन बोलून मोकळी होते. काय? अनय तिला म्हणतो. सॉरी, पण माझ्यात परत बोलण्याची हिंमत नाहीये. ती खोल श्वास घेऊन बोलते. अगं, पण इतक्या काही तू काय बोलली ते तर मला समजायला हवं ना. ठीक आहे, मला तुला फक्त इतकंच विचारायचं होतं की तू. हां, मी. ते म्हणजे तू टिफिन आणलाय का? नाही, ॲक्च्युली कामाच्या नादात लक्षात नाही राहिलं. तो अगदी शांतपणे बोलतो. त्याचा इतका शांत आवाज ऐकून तिच्याही मनातली भीती कमी होते. का? म्हणजे मग तू घरी तुझ्यासाठी काही नाही बनवलं? नाही. बरं, आता मी ठेवू का? कॉल जरा महत्त्वाचं काम चालू आहे. हां, हो, चालेल, कर तू काम म्हणत ती कॉल कट करते. कॉल कट झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक खूपच सुंदर स्माईल येते. पहिल्यांदाच दद्दू आणि आयुष सोडून दुसऱ्या कुणीतरी त्याला तू जेवण केलंय का हे विचारण्यासाठी आठवणीने कॉल केला होता आणि ती व्यक्ती मयुरी आहे या गोष्टीचाच त्याला जास्त आनंद होत होता. अनयचा कॉल कट केल्यावर मयुरीच्या चेहऱ्यावर मात्र वेदना दिसत होती. त्याला दिवसभर उपाशी राहावं लागणार या विचाराने तिला वाईट वाटत होतं. किती वेळ आहे हा, खरंच सगळं आवरत बसला, त्यामुळे स्वतःसाठी टिफिन पण नाही बनवला. आता काय खाणार आहे हा? काय ग मयुरी, कसला विचार करते तू इतका? अचानक वेदा तिच्या समोर उभी राहत बोलते. काही नाही आंटी, ते अनयने आज टिफिन नाही नेला त्यामुळे, बाकी काही नाही. ती तोंड पाडत बोलते. अनय तसं चांगला मुलगा आहे. तू त्याच्याबद्दल सांगितलं तेव्हा मी केली होती त्याची चौकशी. त्याच्याबद्दल जेवढं समजलं ते चांगलंच होतं. चांगलं आहे. तू एक काम का नाही करत? तुमच्या ऑफिस शेजारीच ते हॉटेल आहे ना जिथे आपण 2-3दा भेटलेलो, त्यांची डिलिव्हरी सर्व्हिस पण आहे. त्यांना कॉल करून सांगून तू त्याच्यासाठी टिफिन पाठवून दे. वेदा काहीसा विचार करत आठवत बोलते. अरे हो आंटी, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. थँक्यू सो मच. ती वेदाच्या गळ्यात पडत बोलते. हां, ठीक आहे. आता तू पटकन कॉल कर त्यांना, तोपर्यंत मी आलेच, माझं थोडंसं काम आहे. चालेल. अरे आंटी, तुला एक विचारायचं होतं. हां, मग विचार ना. काही नाही, जाऊ दे. बरं ठीक आहे. वेदा निघून जाते तसं मयुरी एक नंबर डायल करत बाजूच्या गॅलरीत निघून जाते. मयुरीचा कॉल येऊन गेल्यावर अनय परत त्याच्या कामाला लागतो. तसं थोड्या वेळाने पुन्हा त्याचा फोन वाजतो. तो यावेळी स्क्रीनवर नाव पाहतो तर त्या मयुरीवर लक्ष ठेवणाऱ्या गार्डचा कॉल असतो. हां, बोल. बॉस, त्या लेडीजचं नाव वेदा जाधव आहे. त्या एक रिटायर्ड असिस्टंट कमिशनर आहेत. त्यांना एक मुलगी आहे जिचं लग्न झालंय आणि ती तिच्या मिस्टरांबरोबर राहते. असिस्टंट कमिशनर? बरं, त्यांचा मयुरीशी काय संबंध? सर, त्यांना मॅम जुवेनाईल होममध्ये भेटलेल्या. व्हॉट? जुवेनाईल होम? यस सर. ठीक आहे, अजून इन्फॉर्मेशन मिळवा. ओके सर. अनय कॉल कट करतो. तो अजूनही शॉकमध्ये असतो. जुवेनाईल होम? मयुरी बालसुधारणगृहात कशी? हाच प्रश्न त्याच्या मनात येत होता. पण त्याने सगळे विचार झटकून पुन्हा त्याच्या कामाला सुरुवात केली. थोडा वेळ जात नाही तोच पुन्हा त्याचा फोन वाजतो. यावेळी तो स्क्रीनकडे पाहतो तर मयुरीचाच कॉल असतो. तो लगेच कॉल उचलतो. हॅलो अनय. परत तोच तिचा थोडासा दबका आवाज येतो.
हा बोल मयुरी. अनयचा नेहमीसारखाच तिच्यासाठी असलेला ठेवणीतला आवाज येतो. तिच्याबद्दल एवढी महत्त्वाची माहिती मिळूनही त्याच्या आवाजात तिच्याबद्दल कसलाच राग किंवा नाराजी नव्हती. ते म्हणजे तू टिफिन नव्हता आणलेला ना, म्हणून मग मी तुला न विचारताच तुझ्यासाठी बाहेरून टिफिन मागवलाय. तो डिलिव्हरीवाला थोड्या वेळात येईलच, तर तेवढं पार्सल घेशील? पेमेंट मी ऑनलाईन केलंय, बस पार्सल घ्यायचंय. सॉरी, मी तुला न विचारता ऑर्डर केलं, पण प्लीज त्याचा राग जेवणावर नको काढू. मयुरी एक सलग बोलून झाल्यावर दीर्घ श्वास घेते. मयुरी, मला कळेल का तू सॉरी नक्की का म्हणालीस ते? ते मी तुला न सांगताच बाहेरचं जेवण ऑर्डर केलं म्हणून तुला असं वाटलं का की मला राग येईल? मयुरी तिच्याच नादात बोलून जाते. काय म्हणजे तुला मी रागीट आणि चिडका वाटतो का? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला तू काय? नाही, काही नाही म्हणत मयुरी पटकन कॉल कट करते. ही मुलगी वेडी आहे का? तिला का असं वाटलं की मी तिला रागवेल? अनय मोबाईलकडे पाहत बोलतो. तोच त्याच्या डोअरवर नॉक होतं. यस, कम इन. सर, हे तुमचं पार्सल आलंय. ऑफिस बॉय त्याच्या डेस्कवर पार्सल ठेवत बोलतो. ठीक आहे, तू जाऊ शकतो. अनय बोलतो तसं तो ऑफिस बॉय निघून जातो. अनय स्वतःशीच काहीतरी विचार करतो आणि घड्याळाकडे पाहतो तर जस्ट लंच ब्रेक झालेला असतो. तो हसतच ते पार्सल उचलतो आणि केबिन बाहेर येतो तर मीनाक्षी लंचसाठी कॅन्टीनकडेच चाललेली असते. मिस मीनाक्षी, अनय तिला आवाज देतो. यस सर. मी जरा बाहेर चाललोय तर थोडं लेट होईल. तोपर्यंत जर कोणी आलंच तर तुम्ही हँडल करून घ्या. ओके सर म्हणत ती कॅन्टीनकडे निघून जाते. तसं अनय पण पार्किंगमध्ये येतो आणि त्याच्या कारमध्ये बसत आयुषला कॉल लावून ब्लूटूथ कानात घालतो आणि कार स्टार्ट करतो. हॅलो बाई, बोल ना. कॉल उचलल्या आयुषचा आवाज येतो. कुठे आहेस तू? ऑफिसला. का रे? मला तू 15 मिनिटात घरी हवा आहे आणि तुम्ही दोघे म्हणजे तू आणि दद्दू मला डायनिंग एरियात हवी आहात. का? आल्यावर सांगतो म्हणत अनय कॉल कट करतो आणि कारचा स्पीड वाढवतो. अनयचा कॉल कट केल्यावर मयुरी तिथेच गॅलरीतल्या एका चेअरवर बसून समोर एकटक पाहत मनात स्वतःशीच बोलत होती. आज पहिल्यांदाच असं वाटलं की मी अनयशी लग्न करून काही चूक नाही केली. नेहमीचा वाटणारा एकटेपणा आज माझ्या मनातून कायमचा नाहीसा झाला. आज पहिल्यांदा मला माझ्या जवळच्या आपल्या माणसाच्या काळजी घेण्याचं, त्याच्यासाठी काहीतरी करण्याचं सुख मिळालं. आजवर या क्षणाची मी मनापासून वाट पाहत होते आणि अनयमुळे मला आज ते सुख मिळालं. अनय, आपलं नातं अजून तितकंसं खुललं नाहीये, पण तरीही तू माझ्या आयुष्यात तुझी जागा बनवली. तुझं माहीत नाही, पण नक्कीच माझ्यासाठी तू महत्त्वाचा झाला आहेस. हळूहळू माझं जग, जे कधी काळी फक्त माझं होतं, त्यात सामावायला लागला आहेस. पण तरीही काही गोष्टी आहेत रे माझ्या आयुष्यातल्या, जे मी तुला अजून सांगू शकत नाही. पण मला तुला ते सगळं सांगायचंय. तुझ्याजवळ तुझ्या मिठीत मनसोक्त रडायचंय. तुझ्या प्रेमाने माझ्या मनावर खोलवर झालेल्या जखमा भरून काढायच्या आहेत. होईल का रे माझ्या ह्या इच्छा पूर्ण? माहीत नाही. कधी होतील हेही माहीत नाही. पण तरीही तुझ्या रूपाने मिळालेली ही आपल्या माणसाची सावली, बस ती कधीच कुणी हिरावून घेऊ नये. मयुरी तिच्याच विचारात असते. तिला पुन्हा त्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तोच वेदा तिथे बसत तिला आवाज देते. काय झालं मयुरी? का रडते तू? अनय काही म्हणाला का? नाही आंटी, तसं काहीच नाहीये. बस जुन्या गोष्टी आठवल्या आणि म्हणत वेदाला मिठी मारत ती रडायला लागते. शांत हो बाळा. तेव्हा जे घडलं ते भूतकाळात जमा झालंय. ते आठवून रडण्यात आणि स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. पण आंटी, मी कसं विसरू ते? मी आईला गमावलं. माझ्या सर्वस्व गमावता राहिलं आणि नंतर त्या जुवेनाईल होममध्ये आले. तिथली ती माणसं, त्यांची आमच्याशी वागण्याची पद्धत, ते सगळं मला आठवलं ना की अंगावर सरसरून काटा येतो. काय झालं असतं जर मला तेव्हा तुम्ही तिथे भेटला नसता? मी खरंच स्वतःच्या हाताने स्वतःचंच जीवन संपवलं असतं.
आंटी, अनयने मला माझा भूतकाळही न विचारता माझ्याशी लग्न केलं, पण मला त्याला सगळं सांगायचंय. का माहीत नाही, पण त्याच्यापासून हे लपवायचं नाहीये. मयुरी रडत रडत बोलते. हो मग सांग ना बाळ, पण तेव्हाच जेव्हा तुला वाटेल की खरंच तो तुझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. पण आंटी, तो घेईल मला समजून, हा विचार मनात आला की असं वाटतं नको सांगायला त्याला. पण तेही बरोबर नाहीये ना. त्याच्यापासून लपवायचं म्हणजे त्याला फसवणंच झालं ना. काळजी करू नकोस बाळ, होईल सगळं ठीक आणि मी आहे ना तुझ्यासोबत. आपण मिळून सगळं ठीक करू. पण तू अशी रडू नकोस. आता तर आपला रुद्र अंजली आणि समीरचा मुलगा पण रडत नाही, आणि तुला असं रडताना पाहिलं तर तो हसत म्हणेल, अलेले आजू, मयू मावशी बघ कशी ललते, लहान असल्यासारखं. त्याची नकल करत बोलता. नाही आंटी, माझा रुद्र बोबडं नाही बोलत. तो एकदम छान आणि स्पष्ट मराठी बोलतो. खरंच आहे, तो खूप हुशार आहे. त्या हसत बोलता, पण मनातून खुश असता, कारण मयुरीच्या लक्षातही न येता त्यांनी विषय बदललेला असतो. पण तसं नसते. मयुरीलाही कळतं असतं की त्यांनी अचानक ध्रुवचा विषय का काढला, म्हणून तीही त्यांच्या गप्पामध्ये सामील होते. पण आहे कुठे तो? का यावेळी अंजली दिदी सोबत गेलाय? नाही, तो त्यांच्या स्कूलची ट्रिप गेली, मग तो थोडीच घरी राहणार होता, तोही गेलाय. त्यानंतर त्या दोघी बराच वेळ गप्पा मारत बसता. अनय घाईनेच आज आला आणि लगेच डायनिंग एरियात गेला, तर तिथे दद्दू आणि आयुष आधीच बसलेले होते. तसं अनय आयुष समोर जाऊन बसला, तर दद्दू आणि आयुष दोघेही अगदी सिरियस फेस करून त्याच्याकडे पाहत असतात. पण तो त्यांच्याकडे पाहतही नाही. रमेश काका, मला भूक लागली, पटकन आम्हाला जेवायला आणा, आणि हो हे पार्सल पण आत न्या, आणि त्यातलं जेवण पण गरम करून आणा. तो त्याचा कोट काढून ठेवत आणि शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड करत बोलतो. त्याचं लक्ष आयुष आणि दद्दूकडे जातं, तर ती दोघं त्याच्याकडेच पाहत असतात आणि एकमेकांना कोपराने मारत असतात. काय असं काय पाहताय माझ्याकडे, आणि काय विचारायचंय ते सरळ सरळ विचारा ना. दादा, तू आम्हाला का बोलवलंस इथे एवढ्या अर्जंट? मला आज तुमच्या दोघांसोबत जेवण करायचं होतं, म्हणून बोलावलं एवढ्या घाईने. काही प्रॉब्लेम? पण त्याचं बोलणं ऐकून ती दोघेही शॉकमध्ये जातात. तुला? दद्दू म्हणतात. घरी? आयुष शॉकमध्येच म्हणतो. आमच्यासोबत परत? दद्दू. जेवायचं होतं? आयुष. अरे काय चाललंय तुमचं? मीच बोललेलं वाक्य मलाच परत काय ऐकवत आहे, ते पण असं तोडून? अनय वैतागून बोलतो. अरे दादा, मला वाटतं तुझी काहीतरी गफलत होते. म्हणजे तू असं म्हणालास की तुला आमच्यासोबत बसून जेवण करायचंय? त्याचं बोलणं चालू असतानाच रमेश काका आणि अजून एक जण त्यांच्यासाठी तिथं जेवण आणून ठेवतात. हा मग अनय, मला जसं आठवतंय त्यावरून तर आई बाबा गेल्यापासून तू कधीच असं आमच्यासोबत बसून जेवण नाही केलेलं. आयुष बोलण्याच्या ओघात बोलतो, पण त्याचं बोलणं ऐकून अनयचा चेहरा पडतो. तसं दद्दू आयुषच्या डोक्यात टपली मारता. आह दद्दू, लागतं ना. तो त्यांच्याकडे पाहत बोलतो, तर ते त्याला अनयकडे पाहायला लावता. त्याच्याकडे पाहून त्याला कळतं की तो काय बोललाय. सॉरी दादा, मी जाणून बुजून नाही बोललो. ते माहीत नाही कसं ते माझ्या तोंडात आलं. आय एम रिअली सॉरी. आयुष रडका चेहरा करत बोलतो. इट्स ओके आयू, मला माहीत आहे तू जाणून बुजून नाही केलं. चला आता जेवूया. दद्दू, मला तुमच्याशी बोलायचंय. माहीत आहे मला. तुला त्या मिस वेदा जाधवबद्दल विचारायचंय ना? पण तुम्हाला कसं माहीत? अनय आश्चर्याने विचारतो. परवा तुझ्याजवळ मयुरीने जे पॉकेट दिलेलं होतं, त्यातल्या पत्रात तिने लिहिलेलं होतं. दद्दू, खोटं नका बोलू. ते पत्र मी पण वाचलेलं, त्यात तसं काहीच नव्हतं. आयुष मध्येच बोलतो. मूर्ख मुला, तिने मला 2 पत्र दिलेले होते. त्यातलं तू एकच वाचलं, दुसरं मी नंतर वाचलेलं. दद्दू त्याला दटावत बोलता, कारण शिऱ्याचं सिक्रेट उघड झालं असतं ना. ओहो, म्हणून तुम्ही त्या दिवशी रडत होता का? आयुष परत पचकतोच. दद्दू, तुम्ही का रडत होता? अनय डोळे बारीक करून दद्दूकडे पाहत विचारतो. मला भावनाची आठवण आलेली. जर ती असती तर
मयुरीला कधीच जुवेनाईल होमला नसतं जावं लागलं म्हणून वाईट वाटलं तेव्हा जर मी ती चूक केली नसती तर कदाचित आज तुझे आई बाबा भावना आणि बाकीचेही जिवंत असते. दद्दू बोलत होते पण बोलताना त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तसं आयुष उठून त्याच्या जवळ गेला. दद्दू, जे झालं त्यात तुमची चूक नव्हती. प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ प्लीज. अनय, आयुष मी ऑफिसला चाललोय. अचानक अनय त्याच्या प्लेटवरून उठत बोलतो आणि तसाच त्याचा कोट उचलून बाहेर निघून जातो. बघितलं दद्दू, तुम्ही रडायला लागलात म्हणून तो निघून गेला. तुम्हाला माहीत आहे ना त्याला नाही आवडत तुम्ही रडलेलं. मग का असं केलं? एकतर कधी नव्हत तो आपल्यासोबत जेवायला बसला होता. मला नाही कंट्रोल झालं आयुष. सॉरी, खरंच सॉरी. इट्स ओके दद्दू. चला मी तुम्हाला रूमपर्यंत सोडतो म्हणत आयुष त्यांना घेऊन तिथून निघून जातो. इकडे अनय त्याच्या कारमध्ये बसत फुल स्पीडने कार स्टार्ट करतो आणि मयुरीच्या ऑफिसला जायला लागतो. त्याच्या मनातही विचारांचं वादळ उठलं होतं. त्यालाही या सगळ्याचा त्रास व्हायचा, दुःख व्हायचं, पण मोठा असल्याने आणि सगळी जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्याला कधीच मोकळं रडता आलं नव्हतं की त्याचं दुःख दाखवता आलं नव्हतं. त्यालाही त्या आधाराची गरज होती ज्याच्यासमोर तो त्याचं मन मोकळं करू शकेल, त्याच्या मनावरील जखम उघड उघड दाखवू शकेल. पण अजून तरी तो त्याचं शोधात होता. अपेक्षा होती की मयुरीत त्याला तो आधार गवसेल, पण तिने लपवलेल्या तिच्याच मनावरील असंख्य जखमा ती एकट्याने सहन करत होती. त्यात आपली भर कशाला असा विचार करून तो नेहमी तिच्या दिशेने उचललेलं पाऊल परत मागे घ्यायचा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.